पश्चिम विदर्भात तापमानानं 45 अंशांचा टप्पा पार केला असून प्रचंड उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झालेत। उकाड्यापासून बचावासाठी नागरिक कूलर, एसी, पंखे यांचा मोठ्या प्रमाणात वापर करतायत। त्यामुळे विजेची मागणीही लक्षणीयरीत्या वाढली आहे। अशा परिस्थितीत अखंड वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत। त्यांच्या सतर्कतेमुळेच नागरिकांना घरात निवांत एसी आणि कूलरचा आधार घेता येतोय। राज्यात प्रामुख्याने वीज निर्मिती व वीज पुरवठा करणाऱ्या 3 मुख्य कंपन्या आहेत आणि तीनही कंपन्यांमध्ये मिळून एकूण 90,000 कर्मचारी रात्रंदिवस झटतायत। दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सध्या उन्हाळा जो आहे तो 45 डिग्रीच्या वर आहे, पण या 45 डिग्रीच्या उन्हामध्येही महावितरण कंपनीची जी सेवा आहे ते अखंड सुरू आहे। त्यामुळे विद्युत वाहिनीवर काम करणे फार अवघड होत आहे। हाताला काम करताना, पोलवर चढत असताना हाताला फोडं येत आहेत किंवा पायाला चटके लागत आहेत। तरी पण आमची ड्युटी असल्यामुळे आम्हाला हे काम 100% पूर्ण पार पाडावे लागत आहे। तापमान खूप जास्त आहे, 45 डिग्री तापमान होत आहे। पोल आमचे खूप गरम झालेले आहेत। तरी या अवस्थेत अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी आम्हाला अक्षरशः या उन्हातानातही पोलवरती चढावं लागते। हाताला फोडं येत आहेत, तरी आम्ही त्याची पर्वा न करता महावितरणकडून अखंडित सेवा पुरवण्यासाठी आमची ड्युटी तत्पर बजावतच आहे। आम्ही ऊन, पाऊस, वारा काही न बघता ग्राहकांना सेवा देण्यासाठी चोखपणे ड्युटी आम्ही बजावत आहोत।